Saregama idea Saregama. नमस्कार. आयडिया सारेगामाप मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एखादा प्रवास सुरू होतो आणि मग तो प्रवास संपता संपता काही नाती जोडली जातात. आयडिया सारेगामापच्या या 10व्या पर्वाचा हा प्रवास आता संपत आलाय. पण या प्रवासात आमच्या सगळ्या स्पर्धकांशी तुमचं नातं जोडलं गेलं आणि या मंचाशी तुमचं असलेलं जुनं नातं अजूनच घट्ट झालं. आज या मंचावरचा हा शेवटचा सोहळा, कारण यानंतर रंगणार आहे महाअंतिम सोहळा, ज्यात आपल्याला मिळणार आहे महाराष्ट्राचा महागायक किंवा महागायिका. या सगळ्या स्पर्धकांनी आजपर्यंतचा प्रवास खूप मेहनतीने पार पाडला. इथे येण्यासाठी त्यांना खूप टप्पे पार पाडावे लागले. खूप स्पर्धा होती, चुरस होती, पियानो, मेंडोलिन यासारख्या राऊंड्स होत्या. कधी कधी परीक्षकांनी दिलेली गाणी त्यांना गावी लागली. हे सगळे अडथळे पार करत आज हे सगळे स्पर्धक टॉप 5 म्हणून पोहोचलेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अशीच कौतुकाची थाप तुमची आमच्या सगळ्यांच्याच पाठीवर पडली जेव्हा वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड्स 2011 मध्ये मला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री आणि अजय अतुल यांना सर्वोत्कृष्ट परीक्षक या मानाने तुम्ही गौरवलं. या मंचावरून जेव्हा स्पर्धक एलिमिनेट झाले तेव्हा तुम्ही हळहळलात, पण जेव्हा ते उत्तम गायले तेव्हा तुम्हीच त्यांना शाबासकी सुद्धा दिलीत. आज तुमच्या आवडीची काही निवडक गाणी या मंचावर आपले सगळे स्पर्धक सादर करणार आहेत. सुरुवात करूया आजच्या सोहळ्याला, पण त्याआधी स्वागत करूया आपल्या लाडक्या परीक्षकांचं, अजय आणि अतुलचं. आपल्या समोर येतोय विश्वजित बोरवणकर. परवरदिगार 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 परवरदिगार. ये काबताब ये आफताब ये कायनात सब तेरा, शौहरत का ताज गुरुबत की गाज सुरताल साज सब तेरा. तेरा तुझे मैं सौंप दूं कुछ भी नहीं है अब मेरा. श्वासात सूर ताजे हृदयात कालवाचे, यश कीर्ती ही क्षणाची विद्या कधी न लाजे. परवरदिगार 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 उपकार माया बाबा, उपकार माया बाबा, वरदान हे प्रभूचे, हे रत्न संगीताचे कंठी सदा विराजे. हे रत्न संगीताचे कंठी सदा विराजे. बदलून वस्त्र गातो मी जीवन गाणी, आनंद गीत गातो गातो तसा विराणी. होऊन मुक्त उधळेन मी ही सुरासुराची नाडी. परवरदिगार 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 क्या बात है यार, सुपर. थँक्यू.
मला मोस्ट ऑफ द टाइम तू त्या ज्या ताना किंवा हरकती होत्या त्याच्यामध्ये मला शंकरचा भास होत होता आणि मी ऐकलंय आणि मला ते खूप चांगलं वाटलं. थँक्यू दादा. आणि काय सुंदर कंपोज आहे. म्हणजे आज या निमित्ताने मी कौशलचं झालंच पण स्वानंदचं सुद्धा मी अभिनंदन करतो बिकॉज त्यातली एक लाईन अशी चिरून गेली ना माझं काळीज. जबरदस्त लिहिलं होतं ते की यश कीर्ती ही क्षणाची विद्या कधी न लाजे. लाजे विद्या क्या किती बात नालाज. मला हे नेहमी वाटतं की हा अंतरा निवडण्याचं कारण दादाशी पण मी बोलत होतो की शब्द असे आहेत की आम्हा पाची लोकांना ते इतके सूट होत आहेत त्यामुळे पाची लोकांना नाही बाबा हे सगळ्यांनाच सूट होत आहे. आपल्या विद्येने आपल्याला समृद्ध करणं महत्वाचं आहे. सिद्ध करण्यासाठी फार इम्पॉर्टंट घटना घडायला लागतात आपल्या आयुष्यात. प्रसिद्धी ही वेगळी गोष्ट आहे. सिद्ध रोज करायला लागतं. त्यामुळे त्या प्रसिद्धीला भुलू नका कधी त्याच्या नादी लागू नका. फार स्वतःला कायम सिद्ध करायला लागतं हे लक्षात ठेवा. बरोबर ते सिद्ध करायला लागणं हे फार महत्वाचं आहे. ते जेव्हा सेपरेट करता येईल ना आपल्याला आपलं घेताना तो क्षण. ऑल द बेस्ट एव्हरीबडी. सुपर. थँक्यू दादा. मी खरं तर खूप इमोशनल आहे आत्ता. त्याचं कारण एक आज आपला या सेटवरचा शेवटचा एपिसोड आहे. आमच्यासाठी हा सगळा वेगळाच एक्सपिरियन्स होता. सो आज हा आता शेवटचा एपिसोड आपण शूट करतोय. अरे साधी सायकल विकताना सुद्धा मला डोळ्यात पाणी आलं होतं. तर आणि त्या सिच्युएशनमध्ये त्या मनस्थितीमध्ये तू हे सादर केलेलं गाणं मला खरंच स्पीचलेस करून टाकलं. अप्रतिम गायला. म्हणजे ह्या अशा मनस्थितीमध्ये असताना हे गाणं हे सूर हे इतकं हरवून गेलो ना त्याबद्दल तुझं अभिनंदन. थँक्यू दादा. आणि हेच आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं. आपलं काम करायचं. जे येते ते घेत राहायचं. मग टीका आली तरी कौतुक आलं तरी आपण आपलं जे करायचं ते मनापासून करायचं. ऑल द बेस्ट पावन. थँक्यू दादा. विश्वजित, मार्क्स आपल्याला आज मिळणार आहेत पण ते कळणार नाही आहेत. आता आपल्याला ते डायरेक्ट महाअंतिम सोहळ्यात कळतील रिझल्टमध्ये. ओके. नमस्कार, माझं नाव विश्वजित बोरवणकर. माझा कोड आहे 2. जर तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल तर टाईप करा ZMSGP स्पेस 2 हा माझा कोड आहे आणि पाठवा 57575 वर. आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी कॉल किंवा SMS करा ZMSGP स्पेस 2 आणि पाठवा 55456012 वर. काल कसं वाटलं? किती वॉल्टचा झटका बसलाय काल. बापरे, 1001 वॉल्टचा नक्कीच खूपच टेन्शन आलं होतं. आणि आता कसं वाटतंय? खूपच बरं वाटतं कारण सारेगमप फायनलला येणं किंवा हे सगळे ह्या म्युझिशियन्स बरोबर अजय दादा, अतुल दादा दैवत आहेत आमची. यांच्याबरोबर काम करणं 4 महिने आम्ही इकडे राहतोय, यांचा सहवास मिळतोय, ह्याच्यावर मोठं काही असूच नाही शकत आमच्यासाठी. सगळ्यांसाठी खूप मजा येते, खूपच मजा येते. आणि आता महाअंतिम सोहळा होईल. तुला त्या रिझल्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण इकडेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती तुमचा लाडका कार्यक्रम आयडिया सारेगमप. माझ्या स्वप्नात आणि मग मला वेळा पेचा कोळा करतेस तू. आजा आजा थोडी अखिया लढाईले आजा मेरे संग नची की दिखाईले आजा आजा गोडी अखिया लढाईले कर बोरी दुखमा. सारेगमपा आयडिया सारेगमपा सारेगमपा आयडिया सारेगमपा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आयडिया सारेगमप पावर्ड बाय दिशा डायरेक्ट. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतोय प्रसन्नजित कोसंबी. सीधे साधे हे जीवन असते वर्णना कुठे सरळ रस्ते गुंतागुंत ही
कुठलीच नसते, चौकटीतले नाते असते. न सांगता न बोलता मनात अलगद कशी शिरते, गालातल्या गालामध्ये खट्याळती खुदकन हसते. ठोका चुके हृदयाचा प्रीतीचे हे वादळ खोंगावते. साडे मारती साडे मारती साडे मारती, सिंग अलॉंग, साडे मारती. मन वेडे बेलगाम हे वाऱ्यावर स्वैर नाचते, गुणगुणते गाणे ऐकना. हरते का भान ना कळे, दिसते सगळेच वेगळे, कसली ही जादू बोलना. हो तो जीव घाबरा, शोधे तो चेहरा, कोठे लपलीस तू सांगना. साडे मारती, साडे मारती, साडे मारती, साडे मारती. सीधे साधे हे जीवन असते, वळण ना कुठे सरळ रस्ते, गुंतागुंत ही कुठलीच नसते, चौकटीतले नाते असते. न सांगता न बोलता मनात अलगद कशी शिरते, गालातल्या गालामध्ये खट्याळती खुदकन हसते. ठोका चुके हृदयाचा प्रीतीचे हे वादळ खोंगावते. साडे मारती, साडे मारती, साडे मारती, साडे मारती, साडे मारती. मस्त, मला आवडलं. एकदम फ्री होऊन तू गात होतास, ते खूप आवडलं. खूप छान. हा चित्रपटातली सगळीच गाणी आम्ही केली नव्हती. हा झी टॉकीजचा पहिला चित्रपट आणि झीचा आणि आमचे जे ऋणानुबंध आहेत, तर त्यामुळे आम्हाला झी टॉकीज कडून ही विनंती झाली की याचं टायटल सॉन्ग तुम्ही करा. आणि आमचा जीवाचा मित्र, आमचा जवळचा मित्र अंकुश, त्याची ही डिरेक्शनची पहिलीच वेळ होती. त्यामुळे ते एक मित्राच्या प्रेमापोटी आणि एक झीमधल्या आमच्या मित्रांच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी झालेले हे गाणं आहे. आमच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि तू खूप छान सादर केलंस. ते मध्ये काय केलंस तू? पिकअप वाजला तेव्हा काय केलं? पण मी सांगतो, ते काही वावगं नाही वाटलं मला. हर्षोल्लित हा, उड्या होत्या उड्या होत्या त्या. त्यामुळे मला कल्पना एक्साइटमेंट काय असते. आणि तशी वेळ पण आहे तुमच्यासाठी की खरोखर सेलिब्रेट करा आणि मनापासून बिंदास गा. खूप छान गायलास. ऑल द बेस्ट बाबा. थँक्यू थँक्यू खूप छान रंगलं गाणं, मस्त वाटलं. थँक्यू सर, थँक्यू. बेसिकली एक गोष्ट आहे या गाण्याची, या गाण्याचं बेस गिटार म्हणजे याही गाण्याचं बेस गिटार माझ्या वाजवायचं दरवेळेला राहिलेलं असतं, याही राहिलं होतं. तर या गाण्याचं बेस गिटार मी वाजवलं स्टुडिओमध्ये. त्यावेळी माझा कीबोर्ड पण माझा नव्हता, तिकडे कीबोर्ड होता. म्हटलं हा कोणाचा आहे? म्हटलं ते पटकन काढ, पटकन काढ. अरे ते याचा आहे, तो कर, नवीन घेतलाय त्याने. असू दे रे, तो त्याला माझं नाव सांग ना, तो काय बोलणार नाही, पटकन काढतो. आणि तो कीबोर्ड काढला आणि मी त्याच्यावर बेस गिटार वाजवलं. तो कीबोर्ड होता कमलेश भडकमकरचा. हे त्याला माहिती नसेल, बेबी आत्ता सांगितलं असेल मी, पण आता समोर असल्यामुळे मला तो किस्सा सांगावासा वाटला. बट आय से थँक्स नाव. आणि तू गायलाच उत्तम, जबरदस्त. ऑल द बेस्ट फॉर तुझ्या सगळ्या इथून पुढच्या वाटचालीला. भरघोस मतं तुम्हा सर्वांना येवोत एवढीच मी प्रार्थना करतो महाराष्ट्रातल्या जनतेला.
माझं नाव प्रसेनजीत कोसंबी आणि माझा कोड आहे 3. तुम्हाला जर माझं गाणं आवडलं असेल तर टाईप करा ZMSGP स्पेस 3 आणि पाठवा 57575 या नंबरवरती. आयडिया मोबाईल धारकांनी मला वोट करण्यासाठी कॉल करा किंवा मेसेज करा. टाईप करा ZMSGP स्पेस 3 आणि पाठवा 55456012 या नंबरवरती. कसं वाटतंय आता तुला टॉप 5 महाअंतिम सोहळ्यात आता तू परफॉर्म करणार आहेस? नाही, ते एक स्वप्न होतं तिथं पोहोचण्याचं त्या प्लॅटफॉर्मवर. कारण मी तो सोहळा बघितलेला आहे. किती भव्य असतो आणि काय लोक, अख्ख्या महाराष्ट्रातली लोक टी व्ही समोरून हलत नाहीत आणि ते जे 3-4 सिंगर असतात त्यांना अख्खा महाराष्ट्र बघत असतो आणि वाटायचं की तिथं आपण पण गायचं आहे. आणि आता फायनली मी तिथं पोचलोय. त्यामुळं तो ह्या गाण्याचा ॲटिट्यूड आणि थोडा आनंद मी या गाण्यात घातला. तो थोडंसं. महाअंतिम सोहळ्यासाठी आता खूप खूप शुभेच्छा. थँक्यू प्रिया. थँक्यू. 1, 2, साडेमाडे 3. पटकन घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. चंद्राने टाकली ठिणगे अंगाची अंगाशी सलगे वेडा पिका वारा कसा बेभान होऊन फिरला तेही वणवा पिसाटला आखे शर्राबे करले अपनी जात गुलाबी सीताबी है तन्ने है मीठी छुपन चम चम करता है ये नशीला बचपन. सारेगमपा आइडिया सारेगमपा सारेगमपा आइडिया सारेगमपा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतेय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नेहा वर्मा. The way you love me, baby. Is that the way you kiss me, baby? वणवा. चंद्राने टाकली ठिणगे अंगाची अंगाशी सलगे चंद्राने टाकली ठिणगे अंगाची अंगाशी सलगे वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला तेही वणवा पिसाटला तेही वणवा पिसाटला. चंद्राने टाकली ठिणगे अंगाची अंगाशी सलगे वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला तेही वणवा पिसाटला तेही वणवा पिसाटला. साधन रात रात ये भरात सोडून मोकळे केस धोक्याच ठिकाण आलं या तुफान मोडून लाजेची वेस. साधन रात रात ये भरात सोडून मोकळे केस धोक्याच ठिकाण आलं या तुफान मोडून लाजेची वेस. भरतीची वेळ मांडून खेळ चांदवा उधळला तेही वणवा पिसाटला तेही वणवा पिसाटला. चंद्राची
चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका सॅटनच्या कडिगत कमरेला चेन तरी बेचैन मादकचा ठुमका चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका सॅटनच्या कडिगत कमरेला चेन तरी बेचैन मादकचा ठुमका भोऱ्या या काली देतो मार थोडी लाली माझी विनसच्या शाईनची काया हल्ली तुझ्या पाशी कंप्लीट ही गॅलेक्सी टाइम नको दौडू वाया बाबू नको ब्लॉक येऊ चंद्रावर स्टॉप आधा तरी जीव शिरला देही पण वापस आटला देही पण वापस आटला देही पण वापस आटला वा वणवा म्हणजे आज सगळ्यांचा उत्साहच द्विगुणित आहे. मस्त झालं. थँक्यू सर. मला उलट आत्ता या गाण्यासाठी तर तुझा टोन एकदम ऍप्ट होता. थँक्यू सो मच. मस्त. खूपच छान गायलीस. छान गायलीस नेहा. मला अपेक्षा फक्त तुझ्याकडनं अशी होती की या गाण्याचा जीव त्याची क्रॉस आहे आणि त्या क्रॉसमध्ये तू 2 वेळेला मला असं लक्षात नाही आलं की नक्की कंपोज काय होता. अंतरात पण मला पहिल्या अंतराच्या सेकंड हाफला छान वाटलीस. दुसऱ्या अंतराला मला साधारण पण दुसऱ्या अंतराचं मला क्या बात आहे. ते शब्द जबरदस्त होते. सिरियसली यार मस्त वाटले ते. आणि ओव्हरऑल संदीप सलील सुपर काम केलंय. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव नेहा वर्मा. माझा कोड नंबर आहे 4. तुम्हाला माझं जर गाणं आवडलं असेल तर मला नक्की वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 4 जो माझा कोड आहे आणि पाठवा 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा ZMSGP स्पेस 4 आणि पाठवा 55456012 या नंबरवर. सारेगामापा मध्ये असं काय होतं जे सगळ्यात तुला खूप स्पेशल वाटलं किंवा तू काहीतरी कमावलंस असं तुला वाटतं? मला असं वाटतं की इकडे येऊन मला इतक्या विविध प्रकारची गाणी गायला मिळाली आहेत जी मी आत्तापर्यंत कधीच मे बी ट्राय नसती केली. जमली थोडीफार तरी, म्हणजे असं वाटतंय की गाता तरी आली, म्हणजे हेही जमतंय आपल्याला, हाही पैलू जमतोय, त्यामुळे तो हे खूप खूप बरं वाटतंय. तुला महाअंतिम सोहळ्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. रोज रोज येते माझ्या स्वप्नात आणि मग मला वेडा पिसा कोळा करतेस तू. आजा आजा थोडी अखिया लढाईले आजा मेरे संग नची की दिखाईले आजा आजा गोडी अखिया लढाईले कर बोरी दुखमा कहती है आँखें शराबी कर ले अपनी जान से गुलाबी जीता भी है तन्ने है मीठी छुपा छुपा चम चम करता है ये नशीला बजा. Saregama idea, Saregama idea, Saregama. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पुढचं गाणं सादर करण्यासाठी आपल्या समोर येतोय धवल चांदवडकर. संगतीनं माझ्या ढोल बजावे धक धक माझा दिल धडकावे तुझ्या वाजून मी कसे राहावे. हस जरा बस जरा बघ ना जरा तुझ माझी राणी तुझ माझी मैना भूल गया दिन साल महीना बस मैं आता मन ये रहे ना. काय करू सांग ना जरा तू. रोज रोज येते माझ्या स्वप्नात आणि मग मला वेडा पिसा खोळा करतेस तू. आजा आजा गोडी अखिया लढाईले माझ्या मेरे संग नचे के दिखाईले आजा आजा गोडी अखिया लढाईले कर बोरी दुखमा आजा आजा गोडी अखिया लढाईले आजा मेरे संग नचे के दिखाईले आजा आजा गोडी अखिया लढाईले कर बोरी दुखमा. संगतीनं माझ्या धक धक माझा तुझ्या
वाचून मी बस जरा बघ ना जरा तूच माझी राणी तूच माझी मैना भूल गया दिन साल महिना बस में आता मन ये रहे ना काय करू बोल ना जरा तू रोज रोज येते माझ्या स्वप्नात आणि मग मला वेडा पिसा कोळा करतेस तू आजा आजा थोडी अखिया लढाईले आजा मेरे संग नच के दिखाईले आजा आजा गोडी अखिया लढाईले कर बोरी दुखमा आजा आजा गोडी अखिया लढाईले आजा मेरे संग नच के दिखाईले आजा आजा गोडी अखिया लढाईले कर बोरी दुखमा मामला जुड़ देना अब के बरस मेरे यारा बस तू बोल हा एक बार चल चल संगती न माझ्या हो दिल दा मामला जुड़ देना अब के बरस मेरे यारा बस तू बोल हा एक बार चल चल संगती न माझ्या तुझ्या एक हसण्याने माझे जग बघ उजळून गेले आज तुझा दिन कधी हाती ये दिल किया तेरे हवाले थांब थांब म्हणतेस वेळू ग काढतेस जाताना ग जीव घेणी हसतेस तू आजा आजा कोडी अखिया लढाईले आजा मेरे संग नच के दिखाईले आजा आजा कोडी अखिया लढाईले कर बोरी दुखमा आजा आजा कोडी अखिया लढाईले आजा मेरे संग नच के दिखाईले आजा आजा कोडी अखिया लढाईले कर बोरी दुखमा संगतीन माझ्या धक धक माझा तुझ्या वाचून मी बस जरा बघ ना जरा तूच माझी राणी तूच माझी मैना भूल गया तीन साल महिना बस में आता मन ये रहे ना काय करू बोल ना जरा तू रोज रोज येते माझ्या स्वप्नात आणि मग मला वेडा पिसा खुळा आजा नी आजा नी आजा नी आजा नी आजा 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 गोडी अखिया लढाईले आजा मेरे संग नच के दिखाईले आजा आजा गोडी अखिया लढाईले कर बोरी दुखमा आजा आजा गोडी अखिया लढाईले आजा मेरे संग नच के दिखाईले आजा आजा गोडी अखिया लढाईले कर बोरी दुखमा काय 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 नाही आपण अतुलला विचारूया कसं वाटलं कसा आहेस मी ॲज युजल मस्त आहे आणि ॲज युजल जसा गातोस तितकाच अप्रतिम गायला थँक्यू थँक्स अलॉट मस्त किती दमवणारं गाणं आहे रे हे कुठं जागाच नाहीये परीक्षा बघणारं गाणं आहे मला शब्दांचंच टेन्शन होतं शब्द खूप आहे त्यामुळे मला असं वाटलं पण तरी सुद्धा एवढे शब्द असताना सुद्धा तुझ्या अस्खलितपणे गायला नाही जे एकदम त्यासाठी माइंड ब्लोईंग थँक्यू आणि निलेश व्हेरी गुड बाबा सुपर्ब यार सुपर्ब थँक्स म्हणजे तुझं ह्या वेळेला सगळ्या क्रॉस एवढ्या छान येत होत्या साईन मध्ये मला तुला काही गोष्टी सांगायच्या वाटतात अंतरामध्ये मला वाटल्या पण तरी सुद्धा ओव्हरऑल गाण्यामध्ये तुझा जो काही छान वावर होता तो जबरदस्त होता या क्रॉसमध्ये जीव लागला असता पार वाट लागली असती तिकडे तू जर वेळेला मस्त गात होतास आणि मला त्यामुळे तुझं ओव्हरऑल कौतुक करावं असं वाटतं आणि जसं तू म्हणालास की शब्द ते खरंच म्हणजे मानायलाच पाहिजे मस्त गायलास सुपर्ब ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू नमस्कार मी धवल चांदवडकर माझा कोड नंबर आहे 8 माझं गाणं जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज मला वोट करा वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 8 आणि पाठवा 57575 वर आयडिया मोबाईल धारकांनी कॉल करा किंवा टाईप करा ZMSGP स्पेस 8 आणि पाठवा 55456012 वर कसं वाटलं रे काल धवल सुरुवातीला खूप टेन्स्ड आणि नंतर खूप खूप भारी वाटलं ऑनेस्टली हे हवं होतं आणि आम्हाला 5 जणांना खूप इच्छा होती की इतकं छान सगळंच जुळतंय तर मग ग्रँड फिनालेसाठी एक स्टेज का नाही शेअर करायचं सो धवल तुझ्यासाठी आयडिया 3Gच्या व्हिडिओ कॉलिंगचं एक सरप्राईज आहे हो इज इट बघूया
हाय धवल, करोडो प्रणाम सगळ्या मित्रांना. आणि मला तुला टी व्हीवर बघून फार आनंद वाटतोय. तू US टूरला न जाता सारेगमे करायचा निर्णय घेतला होतास. मी पहिले कन्फ्यूज होतो, पण मला आत्ता फार आनंद वाटतोय की तुझ्याकडून बरीच नवीन गाणी मला ऐकायला मिळतात, जी घरेलू मैफिलीत आपल्याला कधी तुझ्याकडून आम्हाला ऐकायला मिळाली नव्हती. अपेक्षा करतो की अजूनही भरपूर गाणी तू आम्हाला अशीच ऐकवशील. आणि धवल्या, तू आत्ता फार छान गातोयस. अपेक्षा करतो की यापेक्षा नवीन गाणी जी घरेलू मैफिलीत होत नाहीत ती आम्हाला बरीच काही तू ऐकवशील. ऑल द बेस्ट. बाय धवल, जाता जाता करोडो प्रणाम. ही आमची स्टाईल आहे भेटायची. करोडो प्रणाम. सो आता त्या स्पर्धेसाठी, त्या रिझल्टसाठी तुला करोडो शुभेच्छा. करोडो थँक्यू. थँक्यू. आपण इकडेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पुढचं गाणं परफॉर्म करण्यासाठी आपल्या समोर येते सावनी रवींद्र. कळी खुलली आहे ना कालच्या नंतर. हो हो. तब्येत बरी असती तर अजून जास्ती खुलली असती, पण आता तरी खूप बरं वाटतंय. आपण अजयपासून सुरुवात करूया. हो. तुझी तब्येत बरी नाही या गोष्टीची तुला नाही, अख्ख्या महाराष्ट्राला आता कल्पना आलेली आहे. त्यामुळे त्या परिस्थितीत सुद्धा तू आता जे काही गात होतीस ते खूप चांगलं होतं. थँक्यू. स्पेशली मला अंतरा तुझा बऱ्यापैकी छान वाटला. साईन अजून चांगली होऊ शकली असती. बेसिकली जी या गाण्याला गरज आहे ती धारच तुझ्या आवाजात आत्ता नाहीये, तर त्याला तू काय करू शकतेस. पण ओव्हरऑल जो ठसका तू आणण्याचा प्रयत्न करत होतीस त्याही परिस्थितीमध्ये तो
खूप छान वाटत होतं आणि पोचला. थँक्यू. त्यामुळे मी आता तुला बाकी सगळं क्रिटिसाइज करण्यापेक्षा किंवा काही म्हणण्यापेक्षा मी फक्त तुला भरभरून शुभेच्छा देतो. आणि मेगा फायनलपर्यंत तुझा आवाज अत्यंत कडकडीत, तुला जसा हवा तसा, अत्यंत तुझ्या कक्षेत तुला जसा हवा तसा मोल्ड करता यावा आणि तुझ्या इच्छेप्रमाणे तुला गाता यावं, यासाठी शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. खूप छान सांग. मला माहिती गेले 3-4 एपिसोड मला वाटतं तुझा गळ्याचा प्रॉब्लेम झाला. हे सगळं निसर्गाने दिलेलं आहे, त्याला काय कधी काय इंजिन नाही की काहीतरी करा रिपेअर आणि सुरू करा. त्याच्यातही तू देतेस परफॉर्मन्स, पण मला तुझं त्या अगदी दम मारो दमपेक्षा हा जरा उजवा वाटला. आणि गाणं तर काय सगळ्यांना माहिती आहे आता कसं किती गाजलंय. आमच्याकडे नेहमी तक्रार होते फिमेल सिंगर्सची की आम्ही फार कमी गाणी केली आहेत फिमेल सिंगरला, किंवा गाणीच नाही आहेत, त्यांना गायलाच काही नाही आहे जास्त. पण हे जे गाणं आहे ते वैशाली, मी मुद्दाम सांगू इच्छितो, एकदम 11th आवर तिला बोलवलं, ती आली. आणि एक फिमेल रेंजसाठी हे गाणं खूप तसं डिफिकल्ट आहे, पण तिने अप्रतिम गायलं. आणि तू सुद्धा आता या परिस्थितीत जे काही सादर केलंस खूप छान. थँक्यू. नमस्कार, मी सावनी रवींद्र. माझा कोड नंबर आहे 5. माझं गाणं जर तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 5 आणि पाठवा 57575 वर. आणि आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी टाईप किंवा कॉल करा ZMSGP स्पेस 5 आणि पाठवा 55456012 वर. सावनी, कसा वाटला स्वतःचाच हा एक 24 पासून ते टॉप 5 पर्यंतचा प्रवास? माझी कॉम्पिटिशन ॲक्च्युली स्वतःशीच होती, कारण इतके वर्ष बाहेर प्रोफेशनल स्टेजवर गातानाचा एक कॉन्फिडन्स वेगळा आणि इथे ह्या स्टेजवर येऊन गातानाचा कॉन्फिडन्स वेगळा. आणि खूप खूप शिकायला मिळालं. माझ्यासारखं इतके चढ उतार या स्पर्धेत दुसरे कोणीच बघितले नसतील बहुतेक, पण त्यामुळे माझ्या आयुष्यभर लक्षात राहील हा प्रवास. आणि मी यातनं अजयदादा आणि अतुलदादांच्या टिप्स ज्या मिळाल्यात त्याचा नक्की नक्की उपयोग करून घेईन आणि त्याच्यातनं इम्प्रूव्हमेंट करीन आणि दाखवीन. एनिवे सावनी, तुला आता महाअंतिम सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. आपण खरंच आज या मंचावरचा, आयडिया सारेगमपच्या या स्टेजवरचा आजचा हा शेवटचा सोहळा आहे. यानंतर आपण डायरेक्ट सगळे भेटणार आहोत ते महाअंतिम सोहळ्यात. त्याआधी मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की 24 पासून ते आता टॉप 5 पर्यंतचा ह्या 10व्या पर्वाचा हा प्रवास तुमच्यासाठी कसा होता? आम्ही आजपर्यंत कधीही कुठल्याही अशा गाण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये जज म्हणून किंवा असं कधी गेलो नव्हतो. आमच्यासाठी सगळंच नवीन होतं. सुरू झालं तेव्हा आमच्यासाठी पण खूप मोठं कुतूहल होतं ॲक्च्युली, कारण एक गोष्ट आम्हाला माहिती आहे की विजन कधी डोनेट नाही करतायत. जे डोक्यात वाचतंय की जे समोर दिसतंय ते कितीही एक्सप्लेन करत तरी जसं तसं नाही सांगतायत. सो आम्ही इथे असताना फक्त एकच गोष्ट केली की जे लहानपणापासून आम्ही कुठे शिकलेलं नाही म्युझिक, आम्ही फक्त निरीक्षण केलं, ऐकलं, बलस्थानं ओळखली गाण्याची, त्याच्यातलं काय चांगलं आहे. आणि हा जो आमचा काही दोघा भावांचा एक बारीकसा जे काही निरीक्षण होतं आणि ज्या पद्धतीने आम्हाला संगीत समजलंय तेच आम्हाला जसं समजलंय तितक्या सोप्या भाषेमध्ये यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आज इतके वर्ष आपण बघतोय खूप रियालिटी शोज होतात, पण एक सल असते मनात, त्याच्यामधून एक काही प्रयोग करण्याचा आमचा मानस होता. आणि तो चॅनलनी पण इतक्या अप्रतिमरित्या आमच्या पाठीशी उभे राहिले, त्याबद्दल सर्वप्रथम मी खरंच झी मराठीचा आभार मानतो. आमच्यासाठी ना, मी मागे पण एकदा बोललो होतो की आमच्या कार्यक्रमात म्हणा किंवा आमच्या रेकॉर्डिंगमध्ये म्हणा किंवा आमच्याशी रिलेटेड जे लोक असतात ना, ते लोक आम्हाला, त्याच्यामध्ये आम्ही खरोखर परमेश्वराचा अंश मानतो. उगाच नाही झालेलं, हे कुठेतरी काहीतरी लिहिलेलं असतं आणि त्यानुसारच तुम्हाला तुमच्याबरोबर ते घडत असतं. सो आमच्यासाठी इथं असलेली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मन, प्रत्येक आत्मा हा खूप महत्त्वाचा आहे. आणि या स्पर्धकांसाठीच नाही, पण अजय अतुलच्या करिअरसाठी सुद्धा हे 10वं पर्व खूप मरेपर्यंत लक्षात राहील. एवढे सगळे टप्पे पूर्ण करत 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 आज ही सगळी मंडळी, जे 5 लोक जे इकडे आलेत, यात नो डाऊट मी काही काही लोकांना खरंच मिस करतोय,
पण जर एकाचं घेतलं तर दुसऱ्यावर अन्याय होईल, त्यामुळे मी तशी काही नावं प्रत्येकाची घेणार नाही. पण ह्या सगळ्या 24 लोकांना आणि तो जो कोणी महागायक होईल त्या प्रत्येकाला आपापल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी नवीन नवीन सगळं मिळत जाणार आहे, नवीन नवीन अनुभव येत राहणार आहेत. प्रत्येक जणांनी गात राहण्याची त्यांची इच्छा आपल्याकडे सगळ्यांना इथे बोलून दाखवली. या गोष्टीचा फार आनंद वाटला. जेव्हा ऑडिशन घेतलं त्यावेळेला एक गोष्ट अशी होती की लक्षात आलं की नाही, हा पण चांगला आहे, ह्याच्यात पण काहीतरी चांगलं आहे, ह्याच्यात पण काहीतरी चांगलं आहे. प्रत्येकात काही ना काहीतरी चांगलं होतं म्हणून ते सगळे सिलेक्ट झाले होते. फक्त शोध ह्या गोष्टीचा सुरू झाला की परिपूर्ण कोण आहे. असा एक प्रयत्न होता आमचा की ह्याच्यातनं कोण प्रत्येक रोलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करून त्यात किती किती सक्सेस होत राहील. आमचं काही असं कधी आयुष्यात ठरलं नव्हतं की आपण काहीतरी असं या अशा मूल्यमापनासाठी आपण कधी सिद्ध असू नसू आम्हाला माहीत नव्हतं. पण आमच्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. आमची मनं फार आम्ही कधी उघडत नव्हतो, ती आम्हाला लोकांपुढे, आमच्या सगळ्या कंटेस्टंट पुढे, तुमच्या सगळ्यांपुढे उघडता आली. आणि तुम्ही सगळ्यांनी ते गोड मारून घेतलं, त्यात आम्हाला सपोर्ट केला सगळ्यांनी. आनंद वाटला. महाराष्ट्राच्या जनतेने अत्यंत भरभरून प्रतिसाद दिला. खूप फोन येतात, आम्हाला स्वतःला सांगतात की खूप छान वाटतं ऐकायला आणि मस्त वाटतं. कधी वाटलं नव्हतं की आपल्याला असं पण काहीतरी जमेल. एक गोष्टी जाणीव झाली की जेव्हा आपण काहीतरी शिकत असतो आणि जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असते आणि त्या आवडीतनं आपण काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याची बलस्थानं शोधतो, त्यातलं चांगलं वाईट जे पण काहीतरी पाहतो ऐकताना, म्युझिकमध्ये मी म्हणतोय, तर ते जे ऐकण्याची जी वृत्ती असते ना, ती वृत्ती मधल्या काही काळामध्ये थोडीशी बंद झाली होती. कारण आपणच केलेलं आपण ऐकत, आपणच आपलं क्रिटिसाइज करत होतो. यावेळेला इतरांचं सगळं ऐकत ऐकत आपलं जुनं नवं चांगलं सगळं जे काही महाराष्ट्रातलं भारतातलं जे पण उत्तम आहे ते ऐकण्याच्या एक रिफ्रेश होत गेलो. खूप मला आनंद वाटायचा दरवेळेला आणि अभिमान वाटायचा की आपण एवढ्या समृद्ध गाण्यांनी परिपूर्ण आहोत. असे संस्कार आपल्यावर झाले. त्या सगळ्या संगीतकारांना, इथे आलेल्या सगळ्या गेस्ट जजेसला सगळ्यांचे आभार. सुपर मजा आली फार. ऑल द बेस्ट. प्रिया, तुला कसं वाटलं? हे आयडिया सारेगमपचं हे 10वं पर्व ह्या काही लोकांशिवाय होऊच शकलं नसतं. तुम्ही दोघं, आपली एंटायर म्युझिशियनची टीम, आपले सगळे कंटेस्टंट्स, आपले सगळे PCR मध्ये बसलेले मंडळी आणि अर्थातच सगळे प्रेक्षक. सो विदाउट देम इट इज रिअली इम्पॉसिबल. आणि 9 पर्व सक्सेसफुली केल्यानंतर 10वं पर्व पुन्हा एकदा आणायचं आणि ते सक्सेसफुली करून दाखवायचं, यासाठी झी मराठीचं खूप कौतुक आणि खूप अभिमान वाटतो या चॅनलचा की इतकं शिवधनुष्य प्रत्येक वेळेला ते पेलतात आणि सक्सेसफुली पेलतात. सो त्यासाठी सगळ्या प्रेक्षकांचेही मनपूर्वक आभार आणि झी मराठीचेही आभार. महाअंतिम फेरीमध्ये विजयी ठरणाऱ्या महाविजेत्याला मिळणार आहे वामन हरी पेठे सन्स तर्फे 1,00,000 रुपयांचं हे मानाचं सुवर्ण कडं आणि उपविजेत्यांना मिळणार आहेत 50,000 रुपयांच्या आकर्षक सुवर्ण मुद्रा. दोन्ही एपिसोड्समध्ये सर्वोत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या स्पर्धकाला आपण देतो हिरो मोटोकॉप तर्फे हिरो ऑफ द वीक हा किताब. आणि या आठवड्याचा हिरो मोटोकॉप हिरो ऑफ द वीक आहे विश्वजित बोरवणकर. तुझे मैं सौंप दूं कुछ भी नहीं है अब मेरा. कॉंग्रॅच्युलेशन विश्वजित. आणि आजचा टाटा क्रोमा स्टायलिश परफॉर्मर ऑफ द डे आहे धवल चांदवडकर. आणि धवल, तुला मिळतंय टाटा क्रोमा तर्फे 5,000 रुपयांचं गिफ्ट वाउचर. आयडिया सारेगमपच्या 10व्या पर्वाचा या मंचावरचा हा शेवटचा सोहळा. यानंतर आपण डायरेक्ट भेटणार आहोत ते महाअंतिम सोहळ्यात 23 तारखेला. तुमच्या लाडक्या स्पर्धकाला महागायक किंवा महागायिका बनवण्यासाठी वोटिंग लाईन्स सुरू झाल्या आहेत आणि तुम्ही त्यांना वोट करू शकता 23 तारखेला रात्री 9 वाजेपर्यंत. आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस आपल्या आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आयडिया मोबाईल धारकांची वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस आपल्या आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 55456012 या क्रमांकावर. आपण आपलं वोट इंटरनेटद्वारेही नोंदवू शकता.
वोट करण्यासाठी लॉग ऑन करा www.zmarathi.com वर. विश्वजित बोरवणकरचा कोड नंबर आहे 2, प्रसेनजित कोसंबीचा कोड नंबर आहे 3, नेहा वर्माचा कोड नंबर आहे 4, सावनी रवींद्रचा कोड नंबर आहे 5, धवल चांदवडकरचा कोड नंबर आहे 8. महाअंतिम विजेत्याला मिळणार इलेक्ट्रॉनिक विश्वातील सर्वात मोठी प्रॉडक्टची रेंज असणाऱ्या क्रोमा या मेगा इलेक्ट्रॉनिक तर्फे 1,20,000चं मेगा होम पॅकेज. मी आपल्या सगळ्या स्पर्धकांना आयडिया सारेगमपच्या या 10व्या पर्वाच्या टॉप 5 फायनलिस्टना पुन्हा एकदा मंचावरती येण्याची विनंती करते. तुम्हा 5ही जणांना महाअंतिम सोहळ्यासाठी भरपूर शुभेच्छा. विश यू ऑल द लक. तुम्हाला भरभरून मतं मिळू देत, परीक्षकांचे भरभरून गुण मिळू देत आणि आजच्यासारखाच 5 महागायक किंवा 3 महागायक आणि 2 महागायिका होऊ देत. सो विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि आपल्या प्रेक्षकांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं, या आयडिया सारेगमपच्या 10व्या पर्वाला पाठिंबा दिलात, प्रोत्साहन दिलं, आमच्या पाठीवर शाबासकीची थापही दिलीत, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे, आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे खरंच मनपूर्वक आभार. आता आपण थेट भेटणार आहोत ते आयडिया सारेगमपच्या 10व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया 23 तारखेला आपल्या महाअंतिम सोहळ्यात. तुम्ही पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. Idea.